नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प आलेला आहे आणि राष्ट्रवादी देखील मैदानात उतरलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीकडनं देखील प्रचार केला जात आहे आणि यासाठी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आलेले आहेत. तर त्याला काय सांगणार? गेल्या अनेक दिवसापासून प्रचार करतायत, कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद जो आहे तो मिळत आहे आणि जिंकण्याचा किती विश्वास आहे आपल्याला? महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक नगरपंचायतीमध्ये फिरण्याचा आम्हाला योग आला. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढतायत आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1 चा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेचं भरभरून प्रेम, महाराष्ट्रातल्या जनतेनं अजितदादांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आज आम्हाला या ठिकाणी नक्कीच जनतेच्या तोंडातून, जनतेच्या सहभागातून या ठिकाणी दिसून येतोय. आगामी काळामध्ये महाराष्ट्रातली जनता मतरूपी आशीर्वाद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रमांक 1 चा पक्ष करतील यावर आमचा 100% विश्वास आहे. सर, पण जे काही प्रचाराचे जे मुख्य मुद्दे आहेत त्यात सगळ्यात प्रामुख्याने मुद्दा जो येतो तो लाडकी बहीण योजनेचा मुद्दा येतोय. राज्यातले तिघी पक्ष दावे करत आहेत की ही आमची योजना आहे, आम्हीच त्यांचे लाडक्या बहिणींचे भाऊ आहे. नेमकं लाडक्या बहिणींचा खरा भाऊ कोण आहे आणि योजनेचे संकल्प नेमकं कोणी राबवलेला आहे? योजनेचा संकल्प हा महायुतीच्या सरकारनेच राबवलाय. कारण योजना ज्यावेळेस अंमलात आणायची होती त्यावेळेस कॅबिनेटची मंजुरीच्या नंतर ती योजना अंमलात आणलेली. ते खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं. आर्थिक तरतूद हे अजितदादांनी केलेले. त्याच्यामुळे आम्हाला या योजनेचं श्रेय घेण्यापेक्षा आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू मिळवलं हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही श्रेयवादाच्या लढाईत न पडता आमच्या बहिणीला आर्थिक सक्षम करणे, तिच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करणे हा आमचा हेतू होता आणि त्याच्यात आम्ही सफल झालोय. महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणीला माहिती आहे की कुठल्या भावानं ही निधी तरतूद केली, कुठला भाऊ महिन्याला पैसे देतो. त्याच्यामुळं श्रेयवाद जरी कोणी घेत असलं तरी आमचं म्हणणं एवढंच आहे, ही महायुतीच्या सरकारची योजना आहे. त्याच्यामध्ये वाटा कुणाचा जास्त आहे यापेक्षा बहिणीचा वाटा आनंदाचा जास्त आहे, त्याचं समाधान आम्हाला आहे. दादा, आपण असं सांगितलं की अंजली दमन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजितदादांवरती आरोप करतायत. त्यांनी असा आरोप केलेला की 24 तासाच्या आत जर राजीनामा घेतला नाही तर दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्या दालनाच्या बाहेर बसून आंदोलन करणार आणि राजीनामा घेण्यास भाग पडणार. काय सांगणार? बघा, एकत्रित गुन्हे प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काहीही घडलेलं नाही. याच्यावरती उच्चस्तरीय समितीकडनं चौकशी चालू आहे. अंजली दमनियाचा रोजचा धंदा आहे आरोप करणे, प्रसिद्धी मिळवणे. अंजली दमनिया या रिचार्जवर चालणाऱ्या बाई आहेत. त्यांचा जोरात रिचार्ज या निवडणुकीच्या काळात झालेला आहे आणि या रिचार्जमुळे त्या अधिक ऍक्टिव्ह होऊन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे, अजितदादांना बदनाम करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळं त्या अमितभाई शहाला भेटल्या काय, डोनाल्ड ट्रम्पला भेटल्या काय, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. कारण आम्ही त्या ठिकाणी काहीही चुकीचं केलेलं नाही. चौकशीच्या अहवालानंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. दादा, पण राज्यातले तिघी पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतायत, त्यामुळं समोरच्या प्रतिस्पर्धी नाहीये, आपसातच लढाई आहे. ही लढाई नेमकं कशी राहणार आहे पात्र? ही लढाई आम्ही जरी राज्यामध्ये महायुती म्हणून एकत्र असलो, यावेळेस आमच्या नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तिथल्या स्थानिक नेत्यांना दिले होते. या एकमेकाच्या विरोधात स्थानिक पातळीवर जरी लढाई असल्या तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या महायुतीवरती होणार नाही. ही लढाई स्थानिक पातळीच्या स्थानिक मुद्द्यावरती होणार आहे. कोण विकास काम करू शकतो, कोण गटर मीटर रस्ता या सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतो, स्वच्छ पाणी देऊ शकतो, घनकचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये माहित आहे या गोष्टीमध्ये नीटनेटके करण्यामध्ये अजितदादाचा हात कुणी पकडू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विश्वास आहे आमची लढाई एकमेकाच्या समोर जरी असली तर विकास कामासाठी आणि विकासासाठी लढाई आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली जनता ही अजितदादांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. दादा, पण विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते की मतदार यादीत जर घोळाशक्त निवडणूक घेण्याची घाई सत्ताधाऱ्यांनी केली जाते. तर त्यासोबत आज अविनाश जाधव जे आहेत ते मनसेचे नेते त्यांनी देखील हे केलेले की दुबार मतदार जर परत दुबार मतदार करताना जर दिसले तर 2 पायावरती घरी जाणार नाही. कसं पाहता याकडे आपण? हे बघा, निवडणूक अधिकारी जे आहेत आपली मतदार यादी निवडणुकीच्या आधी हे प्रत्येक पक्षाच्या BLO ला देत असतात. BLOचं काम असतं की आपल्या भागामध्ये जर एखादी मतदार दुबार झाला असेल तर त्याच्यावरची आक्षेप नोंदवणे, त्याच्यावरती माहिती आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांना देणे, तशा पद्धतीचं काम
हे तिथल्या BLO केलं पाहिजे, पक्षाच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. परंतु ह्यांच्याकडे पदाधिकारी नाहीत का, हा आमचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे नरेटिव्ह सेट करून काहीतरी वेगळं काहीतरी करतोय दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. फक्त ह्या अफवा आहेत. काही ठिकाणी जर तुमचे ऑब्जेक्शन्स असतील तर तुम्ही तात्काळ नोंदवले पाहिजेत. परंतु अशा पद्धतीचे विधानं करून मूळ मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न हे त्यांच्याकडनं केला जातोय. आणि अविनाश जाधव जी कायदा हातात घेण्याची भाषा करतायत, मी त्यांना एवढं सांगू इच्छितो, हे कायद्याचं राज्य आहे. इथं जर अशा पद्धतीचं कुणी केलं तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल. दादा, शेवटचा प्रश्न. राज्यात दोघे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये याचा परिणाम होईल असं वाटतो, किंवा आपल्याला याचा फटका बसू शकतो का? हे बघा, ते एकत्र आले काय, महाविकास आघाडी एकत्र येऊन लढली काय? कारण मनानं हरलेले कधीच जिंकू शकत नाही. ते ऑलरेडी मनानं आधीच हरलेले, त्याच्यामुळं महायुती म्हणून जरी आले तर ते काही जिंकू शकणार नाहीत. त्यांची लढाई अस्तित्वासाठी आहे. आमची लढाई महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. त्याच्यामुळं त्यांच्या लढाईमध्ये आणि आमच्या लढाईमध्ये खूप फरक आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास हा महायुतीवरती आहे आणि महायुतीच्या पाठीमागे महाराष्ट्राची जनता उभी राहील. धन्यवाद दादा. अंजली दमानी ह्या एअर रिचार्ज वाले ताई आहेत आणि यांनी अमित शहाकडे नाही तर डोनाल्ड ट्रम्पकडे जाऊन देखील मागणी करावी अजितदादांचे असं वक्तव्य जे आहे ते सूरज चव्हाण यांनी केलेलं आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.